श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। अवधूत म्हणे यदूसी, धन्य भाग्य तये वेश्येसी, वैराग्य उपजले तिसी, विवेकेसी निजोत्तम। अवधूत यदुराजाला म्हणाला, त्या वेश्येचे भाग्य मोठे, म्हणूनच तिला विरक्ती येऊन ती असा उत्तम विवेक करण्यास समर्थ झाली. एवं विवंचूनी निजबुद्धी, परपुरुष दुराशा छेदी, जाचे निसंगे आधिव्याधी, बहु उपाधी बाधक. अशा रीतीने आपल्याच बुद्धीने विवेक करून तिने जिच्यामुळे आधिव्याधी वगैरे अनेक उपाधी बाधक होत होत्या, ती पुरुषाविषयाची दुर्वासना घालवली. जे उपाधीचे नि कोडे, जन्म मृत्यूचा पुरू चढे, दुःख भोगाचे सांकडे, पाडी रोकडे जीवासी. येणे वैराग्य विवेक बळे, छेदूनी दुराशेची मूळे, उपरमू पावली एके वेळे, निजात्म सोहळे ते भोगी. ज्या उपाधीमुळे जन्म मृत्यूचा पूर येतो आणि जीवावर दुःख भोगाचे संकट ओढवते, त्याच्या दुराशेची मुळे त्या विवेकयुक्त वैराग्याच्या सामर्थ्याने तोडून टाकली. त्याबरोबर तिला शांती प्राप्त झाली आणि तिने आत्मसुखाचा सोहळा भोगिला. नित्यसिद्ध सुखदाता, तो हृदयस्थ कांत आश्रिता, विकल्प सांडूनि चित्ता, वेगी हृदयस्था मीनली. नित्यसिद्ध सुख देणारा हृदयस्थ परमात्मा आपला कांत समजून त्याचा आश्रय करताच चित्तातील सर्व विकल्प नाहीसे होऊन तिचा तत्काल हृदयस्थ आत्मारामाने अंगीकार केला. त्यासी देखता अनुभवाचे दिठी, ऐक्य भावे घातली मिठी, निज सुख पावली गोरटी, उठाउठी तत्काळ. अनुभव दृष्टीने त्याला पाहताच तिने ऐक्य भावाने मिठी घातली, असे तत्काल तिला आत्मसुख लाभले. बोलू घेऊनी गेला बोली, लाज लाजोनिया गेली, दृश्य द्रष्टा दशा ठेली, वाट मोडिली विषयांची. वाचा वाणीला घेऊन गेली, लाज लज्जित झाली, दृश्य द्रष्टा ही भावना नाहीशी झाली आणि विषयांचा मार्गच खुंटला. सुखे सुखावले मानस, ते सुखरूप झाले निशेष, संकल्प विकल्प पडिले वोस, दोघा सावकाश निज प्रीती. सुखाने मन प्रसन्न झाले, ते पूर्णपणे सुखरूपच झाले. संकल्प विकल्प ओस पडले, ती आणि आत्माराम अशी दोघे आत्मप्रेमात निमग्न झाली. नाबद पडलिया उदकात, विरोनी तया गोड करीत, तेवी निराशी पावोनी भगवंत, समरसत स्वानंदे. साखर पाण्यात पडली म्हणजे स्वतः विरघळून त्याला गोड करते, त्याप्रमाणे भगवंतामध्ये आशेला सोडून ती त्याच्याशी समरस झाली. तेथ हेतुसी नाही ठावो, निमाला भावा भावो, वेडावला अनुभवो, दोघा प्रीती पहाहो अनिवार. हेतूला मुळी जागाच उरली नाही, भाव अभाव गारठून गेले, अनुभव वेडावला, अशी त्यांची परस्परांवर अनिवार्य प्रीती जडली. सांडूनी मी तू पणासी,
खेव दिधले समरसी, मग समाधीची ये सेजेशी, निजकांतेसी पहुडली. मी तूपणा सोडून आणि समरस होऊन तिने त्याला मिठी घातली आणि आपल्या हृदयस्थ आत्मारामाबरोबर समाधीच्या शय्येवर तिने शयन केले. झणे मायेची लागे दिठी, या लागी स्फूर्तीची या कोटी, निंबलोण गोरटी, उठाउठी वोवाळी. कदाचित मायेची दृष्ट लागेल म्हणून कोट्यावधी स्फूर्तीचे लिंबलोण त्या विलासिनीने उतरून टाकले. ऐसी समाधी शेजेशी, पिंगलारी घे निज सुखेसी, अवधूत म्हणे यदूसी, वैराग्ये वेशेसी उपरमू. अशा प्रकारे पिंगला समाधीरूप शय्येवर आत्मसुख अनुभवू लागली. अवधूत यदूला म्हणाला की वेश्येला वैराग्याने शांती प्राप्त झाली. वैराग्ये छेदिले आशा पाश, पिंगला जाहली गा निराश, निराशासी असम साहस, सुख संतोष सर्वदा. वैराग्याने तिचे आशारूपी पाश तोडून टाकले. पिंगला आशारहित झाली. त्या निरीच्छतेमुळे तिला अत्यंत सुख आणि संतोष लाभला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.